राम राम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे खानदेश स्पेशल निस्त्याची चटणी। ही चटणी लाल असते। आता त्यासाठी लागणारे साहित्य बघू। इथे 2 कांदे घेतलेले आहे, 7 रसगुल्ला मिरची आणि 2 चपाटा मिरची घेतलेले आहेत। त्यानंतर चिंचेचे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे। चिंचेचे 2 ते 3 बटूक पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहे। 3 गुळाचे खडे घेतलेले आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या, मीठ चवीप्रमाणे वापरायचे आहे आणि कोथिंबीर। यातल्या फक्त आता मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। तवा गरम करून घेतला आहे, त्यावर मिरच्या आपल्याला दोघं बाजूने चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहे। यामध्ये 2 ते 3 तेलाचे थेंब तुम्ही टाकू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहे। मिरच्या आपल्या बारीक झालेल्या आहे। आता यामध्ये आपण चिरलेला कांदा, लसूण पाकळ्या, गुळाचे तुकडे, चिंच घालून बारीक करून घेऊ। याप्रमाणे आपण चटणी बारीक करून घेतलेली आहे। त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालू आणि कोथिंबीर घालू आणि पुन्हा बारीक फिरवून घेऊ। बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। आंबट गोड लाल चटक निस्त्याची चटणी आता तयार झालेली आहे। गोड आंबट अशी निस्त्याची चटणी आपली तयार झालेली आहे। ही चटणी आपण मेथीच्या भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा कळण्याच्या भाकरीसोबत सुद्धा ही एकदम चवदार लागते। यावर तुम्ही तेल घेऊन खाऊ शकता। तर यामध्ये आपल्याला कन्सिस्टन्सी आपल्याला ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालायचे आहे। थोडं जाडसरच वाटण याचं ठेवलं आहे, एकदम बारीकही करायचे नाही। तर आजची रेसिपी खानदेश स्पेशल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा।